आज गणेश जयंतीचा दिवस आणि हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसानंतर येत आहे, कारण एका पाठोपाठ एक व्हिडिओ हा आणि गणपतीच्या मंदिर परिसरामध्ये असणारा हा पांजरपोळ सांगलीचा अगदी सुप्रसिद्ध. बऱ्याच वेळा मी इथं येत असते, पण प्रत्येक वेळी काही व्हिडिओ शूट होत नाही. तर आता इथं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर गोपाळकृष्णांचं हे सुंदर असं श्रीकृष्ण देवांचं मंदिर आहे आणि छान असं तुळशी वृंदावन अगदी दगडी कामामधलं आणि खूप सुरेख असं छोटसच आहे, पण मंदिर खूप सुरेख आहे. श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती इथं स्थापित केलेली आहे आणि जवळच हा आहे गोठा गायींचा, म्हणजे पांजरपोळ म्हटलं जातं. खूप छान पद्धतीने इथं ना गायींचं संगोपन केलं जातं आणि गायी इतक्या सुरेख आणि इतक्या सुंदर आहेत ना, मी तर खूप वेळ ना गायींना पाहत थांबलेले. आता इथं मी गुळ आणि गहू असं आणलेलं आहे. अगोदर मी अंगारकी संकष्टी दिवशी इथले जे केअरटेकर आहेत किंवा जे सांभाळतात या गायींना, त्यांना मी विचारून गेलेले की गहू आणि गूळ इथं आणलं तर चालेल का. तर त्यांनी मला सांगितलेलं थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही देऊ शकताय. मग अगदी ना इथं सकस चारा वगैरे मिळतं, इथं म्हणजे गवत वगैरे पण मिळतं विकत, आणि आपण आपल्याला जर इच्छा असेल तर ते विकत घेऊन गायींना देऊ शकतोय. माझ्या पुढे इथं बघा छोटी छोटी मुलं आहेत, त्यांनी छोट्या छोट्या गवताच्या पेंड्या आणलेल्या आहेत विकत आणि ते गायींना चारत आहेत. आणि खरंच खूप छान वाटतं असं. लहान मुलांना वगैरे ना शहरामध्ये प्रत्येकाच्या घरी काही अशी जनावरं नसतात, त्यामुळे इथं पांजरपोळ हे ठिकाण लहान मुलांना आपण गायी वासरं दाखवण्याचं छान असं ठिकाण आहे असं मला वाटतं. आणि अगोदर ना हा पांजरपोळ अगोदर मी जुनं जो गोटा होता तो पण बघितलेला आहे. आता हा रिन्यूएट केलेला गोटा आहे. खूप छान पद्धतीनं बांधकाम, रंगोटी, स्वच्छता सगळं छान पद्धतीने इथं मेंटेन केलं जातं. आणि गायी खूप जास्त आहेत, गायी आहेत, वासरं आहेत. काही गायी तरी म्हणजे ना गावठी किंवा कसल्या कपिला गाई वगैरे ही बहुतेक आहे असं मला वाटते बघा, काळ्या कलरचे. मी इथं आता गुळ आणि गहू हे चारले या गाईला. काळ्या कलरची गाई आहे आणि प्रत्येक गाईच्या कानामध्ये बिल्ला आहे. गिर गाई आहेत. हे बघून सगळं खूप छान वाटलं. मी भरपूर असा वेळ इथं थोडं थांबले, गाईंना बघितलं, वासरं बघितली आणि असं गाय वासरं बघायला पण खूप छान वाटतात. श्रीकृष्णाचं मंदिर पण खूप सुरेख आहे. इथं आल्यानंतर खरंच म्हणजे अर्धा तास माझा कसा निघून गेला हे समजलं नाही. आणि एक ताई होत्या, त्यांना मी रिक्वेस्ट केली की मला व्हिडिओ काढायचा आहे, तुम्ही थोडीशी मदत कराल का. तर त्यांनी छान असा माझा व्हिडिओ काढलाय. आता त्या ताई, त्यांना मी चॅनलचं नाव सांगितलंय, त्या जर बघत असतील तर त्यांना थँक्यू व्हेरी मच. आणि हे आहे श्रीकृष्णाच्या मंदिराच्या मागची बाजू. तर इथं सुद्धा छान श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे ती चितारलेली आहे. आणि परत एकदा गाई दाखवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि धन्यवाद.